निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण दिले। 3 डिसेंबरला दिल्लीत चर्चेला येण्याचं निमंत्रण देण्यात आले। विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला, त्यामुळे काँग्रेसच्या शंका निरसन करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगाने दिले। भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली। दरे गावावरून परतल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील अशी माहिती सुद्धा शिरसाट यांनी दिली। तर महायुतीमध्ये कोणताही तणाव नसून महायुती एकत्र आहे, त्यामुळे शिंदे वेगळा निर्णय घेतील असं समजू नका असं ते म्हणाले। लोकसभेतला पराभव आम्ही स्वीकारला होता, महाविकास आघाडीने सुद्धा विधानसभेतला पराभव स्वीकारायला हवा असा सल्ला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला दिला। उद्धव ठाकरेंच्या बाबा आढाव भेटीवर ते बोलत होते। महाविकास आघाडी एकत्र आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होईल असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर यावर एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असं राऊत म्हणाले। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी रस्त्यांबाबत आढावा बैठक घेतली। आगामी कुंभमेळ्याच्या आधी उत्तर प्रदेशमधल्या रस्त्यांचं जाळं सुधारण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। रामराजे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात, सुरक्षित आधुनिक संपन्न सातारा जिल्ह्यासाठी असा मजकूर लिहिला। त्यामुळे रामराजे यापुढे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। लाडक्या बहिणींना 2100 नाही तर 3000 रुपये दिले पाहिजेत असं विधान अंबादास दानवे यांनी केलं। तसंच यात कोणत्याही अटी शर्ती असू नयेत असं देखील दानवे म्हणाले। जुन्नर विधानसभेमध्ये रिक्षाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढून घवघवीत यश मिळवणारे आमदार शरद सोनावणे यांनी रिक्षावाले या गाण्यावर डान्स केला। विजयानंतर जुन्नर शहरामध्ये आल्यावर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी त्यांना निवडणुकीत यश मिळवून देणाऱ्या रिक्षाच्या गाण्यावर ठेका धरला। सत्ता स्थापनेवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली। सरकार 2 दिवसात स्थापन झालं पाहिजे होतं। भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतं, मात्र कुणी नेतृत्व करावं यावर एकमत होत नसावं असं दानवे म्हणाले। मतदाना दिवशी शेवटच्या 2 तासात झालेल्या मतदानाची आकडेवारी धक्कादायक आहे, याचा विचार करावा लागेल अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली। तर संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत 76 लाख मतदान झालं असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला। या मतांचा हिशेब लागत नाहीये, हीच मतं महायुतीच्या विजयाचं शिल्पकार ठरलेत असा हल्लाबोल राऊतांनी केला। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात। दरम्यान निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली। त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले। भाजप आणि शिवसेनेसह सत्ताधारी नेत्यांनी जगताप यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत माफी मागण्याची मागणी केली। बाबा आढाव यांच्या उपोषणावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। बाबा आढाव यांच्यासोबत असंख्य लोक आंदोलनात उतरले, तर हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल असं राऊतांनी म्हटलं। तर या राज्यातली निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केला। फेर मतमोजणीवरून भरत गोगावलेंनी विरोधकांचा समाचार घेतलाय। लोकसभा निवडणुकीत याच ईव्हीएम मशीन होत्या, मात्र त्यावेळी यश मिळाल्यानंतर त्यावर आक्षेप का घेतला नाही असा सवाल त्यांनी विरोधकांना केला। शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली। पराभूत झाल्यानं विरोधकांकडून रडीचा डाव सुरू असल्याची टीका त्यांनी केली। तर विरोधक जिंकून आले असते तर ईव्हीएम चांगलं, नाही तर ईव्हीएम वाईट असा टोलाही त्यांनी लगावला। विधानसभा निकालावरून अंबादास दानवेंनी महायुतीवर निशाणा साधलाय। जनमत नसताना असे लोक लाख मतांनी निवडून येतात, असे निकाल लागण्याची शेकडो उदाहरणं आहेत ज्यावरून ईव्हीएमवर प्रश्न निर्माण होत आहेत असं दानवेंनी म्हटलंय। तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी सुद्धा दानवेंनी केली। निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, आम्ही सातत्यानं 10 वर्ष म्हणत आलोय की निवडणुका मतपत्रिकेवर घ्या असं संजय राऊतांनी म्हटलं। जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही। मोदी आणि शहांना जिंकण्याची खात्री असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं असं राऊतांनी म्हटलं। शरद पवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्यानं आश्चर्य वाटते अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। 2017 साली पवारांनीच ईव्हीएमवर संशय घेऊ नये अशी भूमिका मांडली होती। पराभवातून नैराश्य आल्यानं ते ईव्हीएमवर शंका घेत आहेत असा टोला बावनकुळेंनी पवारांना लगावला। संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजप पक्ष विषवल्य आहे, जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना डंक मारतात, आम्हालाही डंक मारला अशी टीका राऊतांनी केली। महाराष्ट्र विषारी नागांचा विळखा पडलाय असं राऊतांनी म्हटलं। राज्याच्या विधानसभा निकालासंदर्भात संजय राऊतांनी संशय व्यक्त केला। अचानक 76 लाख मतं कशी वाढली, ही मतं कुठून आली असा सवाल राऊतांनी केला। तर याच मतांमुळे महायुती विजयी झाली, हा विजय खरा नाही असं राऊतांनी म्हटलं।
एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिंदे गावाकडे गेले असतील असा खोचक टोला अंबादास दानवेंनी लगावला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर अंबादास दानवे यांनी वक्तव्य केलं. निवडणुकीत पराभव झाला की अशा चर्चा होत असतात. राज ठाकरे यांची निवडणुकीत भूमिका सरकारच्या बाजूने होती की विरोधात होती असा सवाल दानवेंनी केला. अंबादास दानवे यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. आढावांसारख्या माणसानं भूमिका मांडली असता सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा याचं देशभरात जनआंदोलन उभं राहील असा इशारा दानवेंनी दिला. तामिळनाडूतल्या चेन्नई विमानतळावर आज रात्री 7 वाजेपर्यंत तात्पुरतं हे विमानतळ बंद राहणार आहे. फेंगल चक्रीवादळामुळे विमानतळाचं नुकसान होऊ नये यासाठी विमानतळ प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. चक्रीवादळापूर्वी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याच्या शक्यतेमुळे विमानतळ तात्पुरतं बंद केल्याचं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून दुर्लक्षित पर्यटन स्थळांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना विकसित करण्यासाठी 40 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. देशभरातल्या पर्यटकांमध्ये संतुलन साधण्याला प्रोत्साहन देणं हा प्रकल्पांचा उद्देश आहे. वादग्रस्त विधानानं चर्चेत असणारे माजी क्रिकेटपटू आणि खासदार नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा अडचणीत आले. पत्नीच्या कर्करोगावर घरगुती उपचार करून त्या ठणठणीत बऱ्या झाल्याच्या दाव्यावर त्यांना छत्तीसगड सिव्हिल सोसायटीनं कोर्टात खेचलंय. यावर सिद्धू यांच्याकडून 40 दिवसात उत्तर मागितलं असून रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा दावा केला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या नस्तरपूर इथं शनी अमावस्येनिमित्त हजारो भक्तांनी गर्दी केली होती. शनी अमावस्येनिमित्त मंदिर गाभारा फुलांनी सजवला होता. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. कडाक्याच्या थंडीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतात. तोरणमाळ परिसरातलं तापमान 10 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. संपूर्ण परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळते. यवतमाळमध्ये हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत महिलेची फसवणूक करण्यात आली. महिलेला 7,73,000चा गंडा घालण्यात आला. लातूरच्या हरंगुळ खुर्द जिल्हा परिषद शाळेतल्या मुख्याध्यापकांचं निलंबन करण्यात आलं. पालकांच्या संमतीशिवाय टीसी दिल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आली. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा गावामध्ये अनोखा निर्णय घेण्यात आलाय. शिव्या देण्यावर बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झालाय. शिव्या दिल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. येवल्याच्या विठ्ठलनगर भागातल्या निवारा कॉलनीमध्ये गटार फुटल्यानं सर्वत्र रस्त्यावर दुर्गंधी पाणी साचलं. शिवाय हे खराब पाणी नळाद्वारेही येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या संदर्भात प्रशासनाला वारंवार तक्रार करून सुद्धा गटारीची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.